नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण जशी बाजारात भेटते ना मुगाची डाळ, खारी डाळ, ती तुम्हाला मी आज करून दाखवणार आहे। तर ही डाळ आहे ना, मी 1 कप घेतलेली आहे आणि ती भिजत ठेवली होती 2 तास आणि हे बाकीचं पाणी असतं ते काढून टाकले आणि चालणीवरती नितळवायला ठेवले। आता हे जे काही जास्तीचं पाणी असेल ना, ते कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि कोरडी करायची डाळ। आणि ही भिजत टाकताना थोडंसं मी मीठ टाकलं होतं आणि खायचा सोडा टाकला होता। तरी बघा, ही डाळ आहे ना, मी अशी कोरडी करून घेतलेली आहे। आता तेल मी गरम करत ठेवले, आता ही आपल्याला तळून घ्यायची। हे एक चालन ठेवले याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायची। तेल बाकी कडक तापलं पाहिजे, कडकडीत। आता ही गाळणी ना आपल्याला, हे बघा अशी वर खाली करून घ्यायची म्हणजे आपल्याला समजेल। आणि हे जे बुडबुडे येत आहेत ना, हे कमी झालं का समजायचं आपलं डाळ तळून झाली। आता हे बघा, ह्याचे बुडबुडे कमी झालेत म्हणजे आपली डाळ तळून झालेली आहे। आता ही मी काढून घेते आणि अशाच प्रकारे आपण सगळी डाळ तळून घेऊया। हे सगळं तेल निथळून घ्यायचं आणि एका पेपरवरती ही डाळ पसरवून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्राचं तेल असतं ना ते निघून जातं। तर हा बघा, इथं आपला मुलांचा खाऊ नमकीन डाळ, खारी डाळ आपली मुगाची इथं बनवून तयार झाले। हे मुलांना खाऊ म्हणून तरी आपण देऊ शकता आणि मस्त आपल्याला पण खायसाठी। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।